So, in last lecture, we classified the polymers on the basis of their intermolecular forces. आणि इंटरमॉलिक्युलर फोर्सेसवरती बेस्ड आपण पॉलिमरचं क्लासिफिकेशन केलं आहे इंटू 4 टाईप्स. फर्स्ट वन इज इलास्टोमर्स, देन फायबर्स, thermoplastics, and lastly thermosetting polymers. In elastomer, the intermolecular forces are the weakest one, whereas in case of fibers, the intermolecular forces of attraction between different polymeric chains of that polymer are the strongest one. And in thermoplastics, the intermolecular forces are intermediate between those elastomers and fibers. आणि मग जे काही थर्मोसेटिंग पॉलिमर्स होते दोज आर नेटवर्क पॉलिमर्स, 3 डायमेन्शनल पॉलिमर्स, क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स. आणि मग थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग त्याच्यामध्ये आपण बघत होतो की थर्मोप्लास्टिक म्हणलं आपण की थर्मोप्लास्टिक्स आर रिसायकलेबल पॉलिमर्स. दोज कॅन बी रिशेप्ड ऑर रिसायकल्ड ऑर रिमोल्डेड or we can say recasted, because thermoplastics have tendency to soften on heating and they becomes hard when we cool the thermoplastics. ते हीटिंग केल्यानंतर ते सॉफ्ट होतात, कूलिंग केलं की हार्ड होतात. अँड दिस सॉफ्टनिंग अँड हार्डनिंग प्रोसेस मेक्स देम रिसायकलेबल. वेर ॲज इन केस ऑफ थर्मोसेटिंग प्लास्टिक, थर्मोसेटिंग दॅट मीन्स वेन वी अप्लाय द हीट दे गेट सेटल्ड. थर्मोसेटिंग की एकदा का आपण हीट अप्लाय केली दे बिकम्स हार्ड सॉलिड अँड देन दे कॅनॉट बी रिमेल्टेड बॅक. की एकदा का तुम्ही त्यांना हीट केलं की त्यांचं काय होणार आहे, सॉलिड फॉर्म होणार आहे. आणि सॉलिड फॉर्म झाला की त्यांचं परत मग काय होणार, आपण ते सॉफ्ट बनणार नाहीत, मेल्ट नाहीत होणार परत हीट अप्लाय करून. त्यांना आपण म्हटलं थर्मोसेटिंग. तर थर्मोप्लास्टिक, थर्मोसेटिंग इथपर्यंत आपण आलो होतो. थर्मोसेटिंग पॉलिमर्स हे डिफरन्शिएट करूयात जरा. थर्मोप्लास्टिक्स आणि थर्मोसेटिंग त्या दोघांना करूयात डिफरन्शिएट. आपण म्हणूयात की आपल्याकडे काय थर्मो प्लास्टिक पॉलिमर अँड थर्मो सेटिंग पॉलिमर. थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स अँड थर्मोसेटिंग पॉलिमर्स. तर सगळ्यात पहिला डिफरन्स आपण काय सांगूयात दोघांमध्ये. सगळ्यात पहिला की आपण सगळ्यात पहिलं काय बनलंय आपण, दे सॉफ्टन्स ऑन हीटिंग. ते सॉफ्टन्स ऑन हीटिंग अँड becomes hard on cooling and becomes hard on cooling. Whereas in case of thermosetting, they become hard on heating. And this property of softening on heating and hardening on cooling makes them recyclable. So what we have said that these thermoplastics can be recycled or reshaped or remolded. Whereas in case of thermosetting they cannot be recycled or reshaped or remolded. त्यांचं आपण रिकास्ट वगैरे करू शकत नाही का, तर ते एकदा हीट केले की मग ते जमून जातात, सॉलिड होतात, एकदम हार्ड सॉलिड. पुढे देन द थर्ड वन आपण म्हणात की मग ॲक्च्युली ते जे सॉलिड्स आहेत कुठले आपले काय म्हणलं आपण, थर्मोसेटिंग सॉलिड्स म्हणजे थर्मोसेटिंग पॉलिमर्स आर ॲक्च्युली क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स. हे जे आपल्याकडे आहेत कुठले थर्मोप्लास्टिक्स, दीज आर नॉट नेटवर्क सॉलिड्स. whereas thermosetting, these are network or cross-linked
सॉलिड्स किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता पॉलिमर्स. म्हणजे म्हणायचं आहे का मला इकडे की दिस थर्मोप्लास्टिक्स आर ॲक्च्युली linear polymers or branch polymers, whereas thermosetting polymers are cross-linked polymers. So these are not network solids, these are linear or branched polymers. Linear or branched polymers. And the fourth one, these thermosetting polymers are less tough or hard compared to thermosetting polymers. And additionally, these are somewhat soluble. In organic solvents. जास्त नाही, somewhat soluble in organic solvents, whereas this thermosetting, these are more tough or hard compared to thermoplastics, and they are insoluble and infusible. म्हणजे तुम्ही त्यांना परत हीट करून मेल्ट वगैरे नाही करू शकत. दीज आर इनफ्युजिबल हार्ड सॉलिड्स, थर्मोसेटिंग प्लास्टिक्स. आता पुढचं क्लासिफिकेशन बघूयात बाळा की क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स बेस्ड ऑन पॉलिमरायझेशन प्रोसेस इटसेल्फ. की पॉलिमरायझेशन प्रोसेस कसली आहे. आता पॉलिमरायझेशन प्रोसेस म्हणजे जे मोनोमर्स एकमेकांमध्ये ॲड होणार आहेत, सिंपल मॉलिक्युल्सचं जे एकमेकांमध्ये ॲडिशन होणार आहे, दॅट ॲडिशन ऑफ सिंपल मॉलिक्युल्स इन टू वन अनदर टेक्स बाय ॲक्च्युअली टू प्रोसेसेस. One is the addition polymerization process and the another one is step growth polymerization process. तर ॲक्च्युली दोन प्रोसेस आहेत, ॲडिशन प्रोसेस अँड देन स्टेप ग्रोथ प्रोसेस. पण ॲक्च्युली आपल्या बुकमध्ये 3 प्रोसेसेस केल्यात त्यांनी पॉलिमरायझेशन. द फर्स्ट वन इज हिअर इट इज अ ॲडिशन पॉलिमरायझेशन प्रोसेस विच इज ऑल्सो नोन ॲज चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन प्रोसेस. The second one is condensation polymerization process, which is also known as step growth polymerization process. And the third one is ring opening polymerization. This ring opening polymerization is actually step growth polymerization process. तर ठीक आहे की पुस्तकामध्ये जर त्यांनी क्लासिफिकेशन केलं 3 टाईपमध्ये, तर ॲक्च्युली काय ते 2 मेन टाईप्स आहेत. ॲडिशन पॉलिमरायझेशन विच इज ऑल्सो नोन ॲज चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन, अँड द सेकंड वन इज कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन विच इज नोन ॲज स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन. मग ॲडिशनला चेन ग्रोथ का म्हणायचं, कंडेन्सेशन पॉलिमर्सला स्टेप ग्रोथ का म्हणायचं ते बघूयात स्लोली. सगळ्यात पहिलं तर क्लासिफिकेशन घेऊयात ॲडिशन पॉलिमरायझेशन. म्हणजे पहिली प्रोसेस. ॲक्च्युली इकडे आपल्याकडे काय क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स बेस्ड ऑन पॉलिमरायझेशन प्रोसेस. सो द फर्स्ट वन इज ॲडिशन पॉलिमर्स. Polymers in which addition of monomers takes place according to addition polymerization process are called as addition polymers. Addition polymers म्हणजे आपण काय म्हणतोय की during the polymerization process large number of monomers are joined together or large number of monomers combines without elimination of smaller molecule. ते फार महत्वाचं आहे बाळा. In these polymers large number of monomers combine with each other to form a polymer without elimination of any small molecule. आणि ह्याच्यामध्ये बाळा ज्यावेळेस 2 मॉलिक्युल्स ॲड होत आहेत, नंबर ऑफ मॉलिक्युल्स ॲड होत आहेत, त्यावेळेस कुणाचंच एलिमिनेशन होत नाहीये. आणि कुणाचंच एलिमिनेशन होत नाहीये, फक्त ॲडिशन होते. म्हणून आपण काय म्हणतोय, दिस प्रोसेस ऑफ पॉलिमरायझेशन इज कॉल्ड ॲज ॲडिशन पॉलिमरायझेशन.
तर बाळा याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे आपल्याला की ॲडिशन पॉलिमरायझेशन टेक्स प्लेस विदाउट इलिमिनेशन ऑफ एनी स्मॉल मॉलिक्यूल, की याच्यामध्ये कसलंच इलिमिनेशन होत नाही. मग पुढे जाऊया आता अजून. These monomers that undergo addition polymerization process are unsaturated compounds like alkene, alkyne or derivatives of alkenes and alkynes. ॲडिशन पॉलिमरायझेशन प्रोसेस जी होती की ज्याच्यामध्ये काय होतं, लार्ज नंबर ऑफ मोनोमर मॉलिक्युल्स और simple molecules are added into one another without elimination of any small molecule. स्मॉल तर सोडाच, विदाउट इलिमिनेशन ऑफ एनी मॉलिक्यूल, की भरपूर मॉलिक्युल्स एकमेकांमध्ये ऍड होत आहेत, स्मॉलर मॉलिक्युल्स मोनोमर्स, आणि इलिमिनेट काहीच होत नाहीये. म्हणून आपण काय म्हणतोय, दिस पॉलिमरायझेशन प्रोसेस इज कॉल्ड ॲज ॲडिशन पॉलिमरायझेशन अँड द पॉलिमर ऑप्टेन बाय दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ॲडिशन पॉलिमर. मग आता ॲडिशन पॉलिमरायझेशन जे होतंय किंवा ॲडिशन पॉलिमर जो बनतोय तो कुठल्या टाईपच्या मॉलिक्युल्सपासून बनतोय, म्हणजे ते मोनोमर्स कुठले, तर आपण म्हणतो हे मोनोमर्स असे की ज्यांच्यामध्ये काय डबल बॉन्ड आहेत, कार्बन 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 ट्रिपल बॉन्ड आहेत, किंवा त्यांचे ते डेरिव्हेटिव्ज आहेत, अल्किन्स अल्काइन्स और डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्किन्स अँड अल्काइन्स. तर ते एक महत्त्वाचं आहे की ॲडिशन पॉलिमरायझेशन प्रोसेस जे होतंय ते काय असतात, दीज आर अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स लाईक अल्किन्स अल्काइन्स अँड देअर डेरिव्हेटिव्ज. मग डेरिव्हेटिव्ज म्हणजे कुठले बाळा, विनिल डेरिव्हेटिव्ज, म्हणजे विनिल क्लोराईड, विनिल सायनाइड, त्या टाईपचे. इथं मग आम्ही म्हणलंच दीज डेरिव्हेटिव्ज आर लाईक विनिल डेरिव्हेटिव्ज, विनिल कंपाऊंड्स लाईक विनिल क्लोराइड. वेन आय से विनिल क्लोराइड, विनिल ग्रुप तर आपल्याला माहितीच आहे, सॉरी विनिल ग्रुप आपल्याला माहिती आहे बाळा, CH2 देन डबल बॉन्ड देन अगेन CH. नाउ दिस ग्रुप इज कॉल्ड ॲज विनिल ग्रुप. आत्ता जो आपण ग्रुप लिहिला बाळा, दिस ग्रुप इज कॉल्ड ॲज विनिल ग्रुप. कार्बन कार्बन डबल बॉन्ड तर तुम्हाला दिसतोच आहे. आणि मग विनिल ग्रुपला तर अजून कोणतरी पुढे अटॅच असेल, की सपोज ह्या विनिल ग्रुपला क्लोरीन अटॅच आहे, इट इज अ विनिल क्लोराइड. देन वी हॅव सेकंड वन विनिल सायनाइड. विनिल सायनाइड दॅट मीन्स टू दॅट विनिल ग्रुप CH2 डबल बॉन्ड CH. नाव CN इज अटॅच्ड. विनिल सायनाइड इट इज नोन ॲज ॲक्रिलोनाइट्राइल. हे जे विनिल सायनाइड आहे तुमच्याकडे आत्ता जे दिसतंय तुम्हाला, इट इज ऑल्सो नोन ॲज ॲक्रिलोनाइट्राइल, कॉमन नेम त्याचं. मग अशा टाईपचे जे मोनोमर्स आहेत, विनिल क्लोराइड, विनिल सायनाइड, दीज आर नोन ॲज डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्किन्स. जर आपल्याकडे अल्किन असेल, इथिन आहे, प्रोपीन आहे, ॲसिटिलीन आहे, अल्काइन, तर हे जे इथिन, प्रोपीन, अल्किन्स अँड ॲसिटिलीन, अल्काइन, दीज ऑल्सो अंडरगो ॲडिशन पॉलिमरायझेशन. आणि ह्यांचे जे डेरिव्हेटिव्ज आहेत, म्हणजे इथिनचे डेरिव्हेटिव्ज लाईक दिस विनिल क्लोराइड, विनिल सायनाइड, दीज ऑल्सो अंडरगोज ॲडिशन पॉलिमरायझेशन प्रोसेस. आणि मग विनिल ग्रुप त्यांच्यामध्ये जरा कॉमन आहे. ॲडिशन पॉलिमरायझेशनमध्ये जे मोनोमर्स पार्टिसिपेट करतायत त्यांच्यामध्ये काय विनिल ग्रुप आहे तो कॉमन आहे, म्हणून आपण काय म्हणलंय, दिस पॉलिमरायझेशन प्रोसेस इज ऑल्सो नोन ॲज विनिल पॉलिमरायझेशन. ते आपल्या टेक्स्टबुकमध्ये नवीन ॲड केलं की दिस पॉलिमरायझेशन प्रोसेस इज ऑल्सो नोन ॲज विनिल पॉलिमरायझेशन. पुढे काय म्हणलं बघ, ड्युरिंग ॲडिशन पॉलिमरायझेशन द ॲडिशन ऑफ मोनोमर टेक्स प्लेस टू द रिॲक्टिव्ह एंड ऑफ ग्रुविंग चेन. की ज्या वेळेस हे मोनोमर्स ॲड होणार आहेत, आधी एक पार्टिकल असेल, त्याच्यामध्ये दुसरा पार्टिकल ॲड झाला, दुसरा मॉलिक्यूल, की एक बिगर मॉलिक्यूल बनतो, मग तिसरा पार्टिकल त्याला येऊन अटॅच होतो, अजून बिगर मॉलिक्यूल, मग चौथा येतो. पण हे कुठं होतं सगळं रिॲक्टिव्ह एंडला. म्हणून इकडे काय म्हणलंय, द पॉलिमरायझेशन ड्युरिंग ॲडिशन पॉलिमरायझेशन द ॲडिशन ऑफ मोनोमर्स टेक्स प्लेस, द ॲडिशन ऑफ मोनोमर टेक्स प्लेस टू द रिॲक्टिव्ह एंड ऑफ ग्रोविंग चेन. की जी चेन ग्रो होते पॉलिमरची, त्याच्या रिॲक्टिव्ह एंडलाच नेहमी मोनोमर्स ॲड होत राहतात. म्हणून ह्याच पॉलिमरला आपण काय म्हणलंय, चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन. का तर जे ग्रोविंग एंड आहे चेनचा, चेनला एक एंड असेल आणि तो एंड दुसऱ्या मॉलिक्युल्समध्ये कंटिन्युअसली ॲड होत राहतो, म्हणून ह्याला आपण काय म्हणतोय, चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन. कसं होतं ते दाखवतोच तुम्हाला नेक्स्ट. फक्त त्याला आपण काय म्हणतोय, चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन. आणि पुढे सगळ्यात महत्त्वाचं, याच्यामध्ये अजून महत्त्वाचं काय बाबा, पुढे काय म्हणलंय बघ, द रिपीटिंग युनिट, लास्ट स्टेटमेंट, द repeating unit of addition polymerization has same elemental composition or empirical formula as that of original monomer. काय ते सांगतो तुम्हाला सगळं. आता एक एक्झाम्पल घे, आता एक खाली बघतो, म्हणजे स्क्रीनवरती बघ, मी तर लिहितो इकडे, जरा स्क्रीनवरती बघतो की काय होत आहे.
मगाशीच आपण एक्झाम्पल घेतलं होतं एक कशाचं, इथिनचं एक्झाम्पल घेतलं होतं, इथिनचं. मग आता त्याच्यामध्ये काय की हे जे ॲडिशन पॉलिमरायझेशन होणार आहे त्याचे डिफरंट मेकॅनिझम्स आहेत, की फ्री रॅडिकल मेकॅनिझम, कार्बोकेटाईन मेकॅनिझम, कार्ब ॲनायन मेकॅनिझम. त्यातलं सिलेबसमध्ये तर आपल्याला त्यांनी दिलंय फ्री रॅडिकल मेकॅनिझम. ते काय आहे ते नंतर बघू. आत्ता जस्ट मी तुम्हाला दाखवतोय की चेन ग्रोथ का म्हणलंय आपण ह्याला, आणि इलेमेंटल फॉर्म्युला जो आहे किंवा इलेमेंटल कंपोजिशन जे आहे पॉलिमरचं ते मोनोमर सारखं काय, हे सगळं जे काय लिहिलंय त्याचं जरा आधी मिनिंग समजून घेऊ आपण. तर बघा आपल्याकडे मगाचंच एक्झाम्पल घेतो की आपल्याकडे इथिलीन आहे, आपल्याकडे इथिलीन आहे, CH2 डबल बॉन्ड CH2 इथिलीन. हा आपल्याकडे इथिलीन आहे, एक सिंगल मॉलिक्यूल आहे इथिनचा. आणि असं आपण म्हणलं की आपल्याकडे अजून एखादा मॉलिक्यूल आहे इथिनचा, सिंगल मॉलिक्यूल. हे स्टार्टलाच आपण दाखवलं होतं बघ, CH2 प्लस CH2. आणि असे नंबर ऑफ मॉलिक्युल्स ॲड असतील, नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील. मग आपण काय म्हणलं की याच्यामध्ये होताना काय होतंय बघ, की हे जे इथिन टाईपचे मॉलिक्युल्स आहेत भरपूर मॉलिक्युल्स आहेत. मग आपण म्हणलं की याच्यामध्ये काय होतंय की पायबॉन्ड ब्रेक होतोय. हे अनसॅच्युरेटेड मोनोमर्स आहेत, तर अनसॅच्युरेटेड मोनोमर्समध्ये काय होणार आहे, दिस पायबॉन्ड्स विल बी ब्रोकन डाऊन ड्युरिंग द पॉलिमरायझेशन प्रोसेस. आणि मग काय होणार आहे की इथला एक ऑड इलेक्ट्रॉन आणि इथला एक ऑड इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये फॉर्म होणार सिग्मा बॉन्ड. म्हणजे हे जे दोन कार्बन्स आता तुम्हाला दिसत आहेत इथे, ह्या दोघांमध्ये CC सिग्मा बॉन्ड फॉर्म होणार आहे. इथे पण त्याच टाईपमध्ये होणार CC सिग्मा बॉन्ड, पुढे पण CC सिग्मा बॉन्ड, इकडे पण CC सिग्मा बॉन्ड. आणि मग चेन ग्रो होत राहणार एंड्सला त्याच्या. मग आपण काय म्हणलं याच्यामध्ये की आता मग हा एक ऑड इलेक्ट्रॉन आहे आणि हा एक ऑड इलेक्ट्रॉन, दे विल ऑल्सो फॉर्म अ सिग्मा बॉन्ड. आणि पुढे काय होतं इकडे की हा एक ऑड इलेक्ट्रॉन आहे, तो कोणाबरोबर तरी इकडे सिग्मा बॉन्ड बनवेल. याचा एक ऑड इलेक्ट्रॉन आहे, तो कोणाबरोबर तरी इकडे सिग्मा बॉन्ड बनवेल. म्हणजे ही जी काही पॉलिमरायझेशन प्रोसेस त्याच्यामध्ये म्हणलं हा पण फर्स्ट कार्बन की त्यांनी कुणाबरोबर तरी सिग्मा बॉन्ड बनवला इकडे CH2. देन सेकंड कार्बन, हे पहिलं युनिट आहे बाळा, आणि दुसरं युनिट CH2 पायबॉन्ड्स ब्रेक झाले आणि यांच्यामध्ये काय झालं बघ, सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन झालं. परत हा शेजारच्या युनिटबरोबर काय करतोय, सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन. आणि मग आता ह्याच्यामध्ये आम्हाला दिसतंय की हे जे युनिट आहे हे CH2 हेच रिपीट होत आहे. की जो आमच्याकडे मोनोमर होता त्याच्यामध्ये पण हेच युनिट होतं CH2. आणि आता जो बिगर मॉलिक्यूल बनतोय, पॉलिमर बनतोय, त्याचं ज्यावेळेस मी रिप्रेझेंटेशन करणार आहे, ह्या बिगर मॉलिक्यूलचं ज्यावेळेस आपण रिप्रेझेंटेशन करतोय त्यावेळेस आपण काय दाखवतो की याच्यामध्ये जे रिपीटिंग युनिट आहे इट इज CH2. दिस इज अ रिपीटिंग युनिट अँड इट इज रिपीटेड फॉर नंबर ऑफ टाइम्स, आणि म्हणून त्याला आपण म्हणतोय पॉलिमर. मग आता ज्यावेळेस आपण ह्या रिॲक्शनचं रिप्रेझेंटेशन केलं बाळा अशा टाईपमध्ये की वी हॅव n number of ethene molecules. We have n number of ethene molecules and those n number of ethene molecules undergoes a polymerization process. They undergoes polymerization process in order to form CH2 N. पॉलिथीन. म्हणजे आपल्याकडे होता इथिन, आपल्याकडे कोण होता बाळा, सिंपल इथिन, आणि इकडे आपल्याकडे पॉलिमर फॉर्म झालं विच इज पॉलिथीन. मग तुम्हाला जर आता एखाद्याने विचारलं की इथिनचं जे कंपोजिशन दिसतंय तुम्हाला की त्याचा इम्पेरिकल फॉर्म्युला काय, तुम्ही म्हणणार इथिन आहे माझा, त्याचा इम्पेरिकल फॉर्म्युला आम्हाला दिसतोय आता C2H4 टाईप, C2H4 म्हणजे 2:4 म्हणून इम्पेरिकल फॉर्म्युला तुम्ही काय म्हणणार, इट्स इम्पेरिकल फॉर्म्युला इज CH2. The simplest ratio of atoms 2:4, that means 1:2. CH2 is the empirical formula of ethene. आणि आता हा जो पॉलिमर दिसतोय त्या पॉलिमरचा बघ काय येईल फॉर्म्युला, तुम्ही म्हणाल की हा पॉलिमर जो आहे सर अशा टाईपमध्ये मला दिसतोय C2H4N. इट इज अ रिपीटिंग युनिट C2H4N. मग बाळा आमच्याकडे नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत, कार्बन ट्वाईस N आणि हायड्रोजन किती आहेत 4N. मग 2N:4N 2N:4N इज नथिंग बट 1:2. आणि हे जर 1:2 असतील तर याचा पण इम्पेरिकल फॉर्म्युला काय येणार आहे CH4. इट्स इम्पेरिकल फॉर्म्युला इज ऑल्सो CH2. मग या दोघांचा जो इम्पेरिकल फॉर्म्युला आहे तो काय आला, सेम आला. किंवा इथं जे आम्हाला दिसतंय बाळा याच्यामध्ये CH2 आणि याच्यामध्ये पण CH2. म्हणून इकडे काय म्हणलंय बघ, इकडे हायलाईट केलेलं स्टेटमेंट,
द रिपीटिंग युनिट ऑफ ॲडिशन पॉलिमरायझेशन हॅज सेम इलेमेंटल कंपोजिशन ॲज दॅट ऑफ ओरिजिनल मोनोमर. The repeating unit, that repeating unit is CH2CH2. It has same elemental composition as that of monomer. का तर मोनोमर मध्ये पण कंपोजिशन काय होतं, CH2CH2. बॉन्ड्स नका बघू तुम्ही, किती ते डबल होता, इथे सिंगल आहे, ते नाही चालू. आता युनिट चालू आहे CH2CH2. आणि फायनली पण युनिट काय आहे, तेच CH2CH2. ते युनिट्स सेम आहेत, रिपीटिंग युनिट्स सेम आहेत बाळा. तर हे अशा टाईपमध्ये आहे. मग हे काय करून टाकतो मी, हे बाळा करून टाकतो सगळं डिलीट. आता का तर आपल्याला बघायचं इकडे फ्री रॅडिकल मेकॅनिझम. आपल्याला काय बघायचं आत्ता इकडे, फ्री रॅडिकल मेकॅनिझम बघायचं. फ्री रॅडिकल मेकॅनिझम. मग फ्री रॅडिकल मेकॅनिझम बघूया. सॉरी, फ्री रॅडिकल मेकॅनिझम. चलो, तर फ्री रॅडिकल मेकॅनिझमसाठी आपण काय बघूयात, आधी ते एक रिॲक्शन घेऊयात, मेन रिॲक्शन, की फ्री रॅडिकल मेकॅनिझम बघायचं कुणाचं. तर आपण घेऊयात पॉलिमरायझेशन ऑफ पॉलिमरायझेशन ऑफ, मी कशाचंही घेऊ शकतो. ॲक्च्युअल टेक्स्टबुक एक्झाम्पल घ्यावं लागेल रियालिटीमध्ये. का तर मागच्या वेळेस आम्ही इथिनचं एक्झाम्पल बघायचो, इथिनचं. आता मला वाटतं त्यांनी विनिल क्लोराईडचं एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला, विनिल क्लोराईड. आता ॲक्च्युली मला हटवत नाही दिलं आहे कशाचं, खरं मी चेक नाही केलं की एक्झाम्पल त्यांनी दिलं आहे कशाचं, की विनिल क्लोराईडचं दिलं आहे. असं माझ्या बघण्यात आलं की एक्झाम्पल बहुतेक होतं तुमच्याकडे विनिल क्लोराईडचं. म्हणजे ती मेन रिॲक्शन लिहावी लागेल आपल्याला, मेन रिॲक्शन. त्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. इथिनचं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण, पण ते इथिनचं एक्झाम्पल तुम्ही ॲक्च्युअल एक्झाममध्ये लिहिलं, पॉलिमरायझेशन आलं की राईट डाऊन फ्री रॅडिकल मेकॅनिझम, आणि तुम्ही इथिनचं एक्झाम्पल लिहिलं की तुम्हाला मार्क देणार नाही. ते म्हणणार की हे काय केलं बा, मला टेक्स्टबुक सारखं पाहिजे, तसं नाही लिहिलं यांनी. तर बघूयात, एक मेकॅनिझम घेऊयात आपण काय घेऊयात, विनिल क्लोराईड. विनिल क्लोराईडच दिला असेल तुम्हाला, विनिल क्लोराईड किंवा विनिल ग्रुप दिला आहे. हा विनिल ग्रुप दिला आहे तुम्हाला, म्हणजे अशा टाईपमध्ये असेल बघ. CH2 आठवलं मला जरा, की अशा टाईपमध्ये रिॲक्शन दिली आहे बघ तुला. CH2 डबल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड CH, आणि ह्याला कुठला तरी ग्रुप अटॅच आहे, लेट्स से Y, म्हणजे विनिल ग्रुप आहे हा. आणि अशा आपल्याकडे N नंबर ऑफ मोनोमर्स आहेत आपल्याकडे अशा टाईपचे. मग काय होणार आहे बघ, आता काय होतंय सिम्पल. ही ज्या अशा टाईपची केस आहे बघ, इकडे मी काढतो सिम्पल तुला. CH2 डबल बॉन्ड CH, हा Y लिहून टाकायचा इकडे. अजून एक अशाच टाईपचं युनिट आहे बघ आपल्याकडे, CH2 डबल बॉन्ड CH, हा Y आपला. अजून एक युनिट आपल्याकडे CH2 डबल बॉन्ड CH, आणि हा Y. आणि आता याच्यामध्ये होणार काय, हे पायबॉन्ड्स ब्रेक होणार आहेत बाळा. हे पायबॉन्ड्स ब्रेक होणार आहेत. पायबॉन्ड्स ब्रेक झाले की हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत सिग्मा बॉन्ड बनवणार. हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत सिग्मा बॉन्ड बनवणार, आणि हे इलेक्ट्रॉन अजून पुढे कोणाबरोबर तरी बॉन्ड करतील इकडचे. म्हणजे ॲक्च्युली आपल्याकडे अशा टाईपमध्ये बनणार आहे CH2 CH, ह्याला एक Y अटॅच, आणि हा CH नवीन CH2 ला अटॅच झाला पलीकडे. परत ह्याला एक CH आणि एक Y अटॅच. परत हा CH पुढे जाऊन अटॅच झाला CH2 ग्रुपला, त्याला परत एक काय CH ज्याला अटॅच आहे Y, त्याला परत एक ग्रुप अटॅच झाला. आणि मग हे जे दिसतंय आपल्याला CH2 CHY CH2 CHY CH2 CHY, हे काय होणार आहे, इट विल बी रिपीटेड n नंबर ऑफ टाइम्स. म्हणजे ॲडिशन पॉलिमरायझेशनमध्ये काय होतंय बघ, ॲडिशन पॉलिमरायझेशनमध्ये काय होतंय की तुझा जो मोनोमर आहे, हा जो मोनोमर आपण इकडे ड्रॉ केला आहे बघ, CH2 CHY, एक्झॅक्टली तसंच इकडे स्ट्रक्चर मिळतंय पॉलिमरच्या रिपीटिंग युनिटचं. म्हणून आपण दाखवताना अशा टाईपमध्ये रिप्रेझेंटेशन करतो बघ, की n number of molecules, this n number of molecules undergoes polymerization process. These undergoes polymerization process to give polymer of the type CH2. मग असेल बाळा सिंगल बॉन्ड CH, आणि CH ला ह्या कोण अटॅच असेल अजून Y, आणि मग दिस विल बी रिपीटेड n नंबर ऑफ टाइम्स. तर इकडे आपल्याकडे मोनोमर, विनिल मोनोमर, आणि इकडे आपल्याकडे काय फॉर्म झालं ॲक्च्युली, पॉलिमर. इकडे आपल्याकडे फॉर्म झाला पॉलिमर.
ती पॉलिमरायझेशन प्रोसेस आहे. मग ही रिॲक्शन जर होणार आहे फ्री रॅडिकल मेकॅनिझमनी, if this reaction is going to takes place according to free radical mechanism, then हे जर फ्री रॅडिकल मेकॅनिझमनी होणार आहे बाळा, तर फ्री रॅडिकल मेकॅनिझमचं आपल्याला माहिती आहे. द फर्स्ट स्टेप इज चेन इनिशिएशन स्टेप, द सेकंड वन इज चेन प्रोपोगेशन अँड द लास्ट वन इज चेन टर्मिनेशन. तर 3 स्टेप असतात फ्री रॅडिकल मेकॅनिझममध्ये. चेन इनिशिएशन, जसं आपण बघितलं हॅलोजनेशन ऑफ अल्केन्स, की आपल्याला चेन इनिशिएशन करावं लागलं अँड दॅट चेन इनिशिएशन इज कॅरिड आउट इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट. तसं आपल्याला इथे पण ही चेन इनिशिएशन करायला चेन इनिशिएटर लागेल अँड दोज चेन इनिशिएटर्स आर जनरली परऑक्साइड्स. की आता सगळ्यात पहिलं काय बाबा आपल्याकडे, की याच्यामध्ये जी स्टेप 1 आहे, स्टेप 1 इट इज चेन इनिशिएशन, चेन इनिशिएशन, चेन इनिशिएशन. आणि तुम्हाला जर चेन इनिशिएट करायची तर तुम्हाला काय घ्यावे लागतील, इनिशिएटर्स. चेन इनिशिएटर्स, चेन इनिशिएटर्स आर नथिंग बट फ्री रॅडिकल जनरेटर्स, की हे कोण आहेत, फ्री रॅडिकल फॉर्म करणारे एजंट्स आहेत. मग चेन इनिशिएटर्स आपण कोण घेऊ शकतो, दिस कॅन बी बेन्झॉइल परऑक्साइड, बेन्झॉइल परऑक्साइड और ॲसिटिल परऑक्साइड कुणीही घेऊ शकतो. ॲसिटिल परऑक्साइड कुणी असू शकतं, की चेन इनिशिएटर्स आहेत कुणीही असू शकतील, पण जनरली कोण असतात, दी चेन इनिशिएटर्स आर जनरली परऑक्साइड्स. त्यांचं कामच आहे की चेन इनिशिएट करायची. परऑक्सी लिंकेज आहे, आपल्याला माहिती आहे दॅट ओ सिंगल बॉन्ड ओ परऑक्सी लिंकेज is a weaker type of linkage, and whenever it is heated, whenever that peroxide is heated or sunlight falls on them, those peroxy bonds gets broken homolytically आणि मग फ्री रॅडिकल जनरेट होतात. तर आपण काय घेऊयात आता इकडे, जसं त्यांनी टेक्स्टबुकमध्ये घेतला असेल, मागच्या वेळेस त्यांनी बेन्झॉइल परऑक्साइड घेतला होता, ह्यावेळेस त्यांनी ॲसिटिल परऑक्साइड घेतलाय. आपण ॲसिटिल परऑक्साइड घेऊयात ॲज अ चेन इनिशिएटर. कुणी असेल, फंडा सेम आहे बाळा, फंड्यामध्ये काही चेंज नाही. लेट्स टेक ॲसिटिल ग्रुप. आपण काय घेऊयात, ॲसिटिल परऑक्साइड घेऊयात. बघ आता CH3C डबली बॉन्डेड ऑक्सिजन आणि मग कोण, ऑक्सिजन, ऑक्सिजन, परत सी डबली बॉन्डेड ऑक्सिजन, CH3. तर आपल्याकडे ॲसिटिल परऑक्साइड आहे. आपण काय घेतलाय, ॲसिटिल परऑक्साइड. हा आपण ॲसिटिल परऑक्साइड घेतला. आता याच्यामध्ये काय होणार आहे बघ, याचं केलं आपण हिटिंग. हा ॲसिटिल परऑक्साइड आहे, याचं हिटिंग केलं. याचं हिटिंग केलं की काय होणार आहे बघ, हिटिंग केलं की हा बॉन्ड आहे तो होमोलिटिकली ब्रेक होणार आहे. हा जो बॉन्ड आहे तो होणार आहे होमोलिटिकली ब्रेक, आणि होमोलिटिकली ब्रेक झाला की हा इलेक्ट्रॉन याच्याकडे, हा ऑड इलेक्ट्रॉन याच्याकडे, हा बॉन्ड होमोलिटिकली ब्रेक झाला. आणि होमोलिटिकली ब्रेक झाला की आपल्याकडे पुढे फॉर्म होतील रॅडिकल. 2 सेम टाईपचे रॅडिकल्स बनणार आहे बघ, म्हणून आपण म्हणतो टॉईस. की रॅडिकल कुठल्या फॉर्ममध्ये फॉर्म झाला, CH3C डबली बॉन्डेड ऑक्सिजन, देन ऑक्सिजन आणि याच्याकडे काय, ऑड इलेक्ट्रॉन. तर हा फॉर्म झाला रॅडिकल, कार्बॉक्सी रॅडिकल, म्हणजे ॲसिटॉक्सी रॅडिकल फॉर्म झाला. हा ॲसिटॉक्सी रॅडिकल. आणि आता हा ॲसिटॉक्सी रॅडिकलमध्ये काय होणार आहे, जो आपल्याला हा CC बॉन्ड दिसतोय हा, आता हा होमोलिटिकली ब्रेक होतो आणि कार्बन डायऑक्साईड निघून जातो. हा बघ, हा इथला इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉन हे दोघं मिळून काय बनवणार इकडे, पाय बॉन्ड, आणि मग ते निघून जात आहे जर CO2 आणि आपल्याकडे फॉर्म होईल अल्किल रॅडिकल. तर याच्यामध्ये काय होतंय बघ पुढे, की हे जे फॉर्म झालं आपल्याकडे ॲसिटिल परऑक्साइड आहे, त्याच्यापासून ॲसिटॉक्सी रॅडिकल बनला आपल्याकडे. आणि तो जो ॲसिटॉक्सी रॅडिकल आहे आता CH3C डबली बॉन्डेड ऑक्सिजन, ऑक्सिजन आणि याच्याकडे ऑड इलेक्ट्रॉन आहे. आता काय होतंय बघ, इथला जो बॉन्ड आहे तो होमोलिटिकली ब्रेक होतोय. ह्याचा एक ऑड इलेक्ट्रॉन, याचा एक ऑड इलेक्ट्रॉन, आणि होतंय काय, हे 2 ऑड इलेक्ट्रॉन बनवून इकडे बनवत आहे सिंगल बॉन्ड, आणि हा इलेक्ट्रॉन कार्बनकडे तसाच राहिला, कार्बनकडे. मग आपल्याकडे काय फॉर्म झालं, मिथिल रॅडिकल डॉट CH3 मिथिल रॅडिकल प्लस आपल्याकडे काय जनरेट झालं, CO2.
आपल्याकडे जनरेट झाला CO2. आणि आता मिथिल रॅडिकल जो आहे, दिस मिथिल रॅडिकल विल ऍक्ट ॲज अ चेन इनिशिएटर. आता हा जाणार आणि आपला जो पहिला मॉलिक्यूल आहे मोनोमर, जो इथं आपण रिप्रेझेंट केला आहे बघ, हा जो आपला मोनोमर आहे याच्यावरती आता हा रॅडिकल करणार आहे अटॅक. तर चला अटॅक करूयात आपण. हा जो रॅडिकल आहे त्याचा करूयात आपण अटॅक करूयात. आता बघूयात काय होतंय. तर आपल्याकडे जो मॉलिक्यूल आपला मोनोमर, हे .CH3 येते अशा टाईपमध्ये लिहितो मी, .CH3. हा रॅडिकल आपला, इट अटॅक्स ऑन मोनोमर युनिट. आणि मोनोमर युनिट आपल्याकडे कोण आहे? CH2 डबल बॉन्ड CH, आणि ह्याला कोण अटॅच? एक Y. आता इथे पण तेच होणार आहे बाळा, की हा जो बॉन्ड आहे आणि हे इलेक्ट्रॉन्स, की हे होमोलिटिकली आता होणार आहे अटॅच. हा बॉन्ड तुटला, इथे फॉर्म झाला सिग्मा बॉन्ड, आणि हा जो कार्बन आहे त्याच्यावरती क्रिएट होणार आहे ऑड इलेक्ट्रॉन्स. सो वन रॅडिकल नाव फॉर्म्स अनादर रॅडिकल. तर हे रॅडिकल जनरेशन झालं. हा जो आपल्याकडे CH3 होता, हा जो आपल्याकडे होता CH3, हा CH3 जाऊन शेजारच्या कार्बनला अटॅच झाला CH2 ला. त्या CH2 ला अजून एक अटॅच आहे CH. आता बाळा इथे एक Y अटॅच आहे Y. इकडे फॉर्म झाला ऑड इलेक्ट्रॉन, आणि ह्याला कोण अटॅच आहे? एक Y. तर तो जो Y आहे, किंवा आधी असं दाखवतं की ह्याच्याकडे एक ऑड इलेक्ट्रॉन आणि ह्यालाच कोण अटॅच आहे? Y. तर हा एक बिगर रॅडिकल फॉर्म झाला, बिगर रॅडिकल. नाव दिस बिगर रॅडिकल अटॅक्स ऑन, this bigger radical attacks on another molecule of monomer unit, and that sequence of attacking is repeated over and over. That is a chain propagation step. तर हा जो फॉर्म झाला आपल्याकडे रॅडिकल, ह्याला आपण म्हणूयात 1. हा जो रॅडिकल बनला आता आपण, तो इनिशिएट करणार आहे चेन. सो वी कॉल्ड स्टेप 2, विच इज अ चेन प्रोपोगेशन. चेन प्रोपोगेशन. आणि चेन प्रोपोगेशनमध्ये काय होणार आहे? चेन प्रोपोगेशनमध्ये होणार आहे बाळा, रॅडिकल 1 अटॅक्स ऑन न्यू मॉलिक्यूल ऑफ विनिल डेरिवेटिव्ह to form another bigger radical. त्याला आपण म्हणूया 2. Thus formed bigger radical two attacks on new molecule of vinyl derivative to form another bigger radical. These steps are repeated for number of times. आणि म्हणून त्याला आपण म्हणतोय बाळा, इट इज अ चेन प्रोपोगेशन स्टेप. की आता हा जो रॅडिकल आपल्याकडे फॉर्म झालाय बघ, वरती जो रॅडिकल काढलाय मी, तो कुठला रॅडिकल आहे आपल्याकडे? हा रॅडिकल आहे बघ, CH3 CH2. मग काय? CH, ह्याला अटॅच एक Y, आणि इथे हा रॅडिकल फॉर्म झालाय. प्लस आता अनादर मॉलिक्यूल CH2 डबल बॉन्ड CHY, हा नवीन मॉलिक्यूल आहे. आता याच्यावरती अटॅक होणार, आणि याच्यामधला हा जो बॉन्ड आहे पाय बॉन्ड, तो होमोलिटिकली ब्रेक होणार. हा इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉन दोघं मिळून बनवणार सिग्मा बॉन्ड, आणि हा इलेक्ट्रॉन याच्यावरती येणार आणि फॉर्म होणार अनादर बिगर रॅडिकल. तर आपल्याकडे आता एक बिगर रॅडिकल फॉर्म झाला अशा फॉर्ममध्ये.
तर हा जो आपल्याकडे बिगर रॅडिकल आहे, CH3, CH2, CH, आणि ह्याला कोण अटॅच आहे, Y, आणि आता हा कार्बन दुसऱ्या कार्बनला अटॅच झाला बघा इकडे परत, CH2, CH, आणि ह्याला कोण अटॅच आहे, Y, आणि आपल्याकडे काय फॉर्म झाला एक बिगर रॅडिकल. आपल्याकडे काय फॉर्म झाला, हा बिगर रॅडिकल. तर अशा टाईपची प्रोसेस एन नंबर ऑफ टाइम्स रिपीट होणार आहे. अशी जी प्रोसेस आहे ती काय होणार आहे, एन नंबर ऑफ टाइम्स रिपीट होणार आहे. आणि एन नंबर ऑफ टाइम्स जर ही रिपीट झाली प्रोसेस, एन नंबर ऑफ टाइम्स, तर आपण अशा टाईपमध्ये लिहू शकतो बघ. ही जर प्रोसेस एन नंबर ऑफ टाइम्स रिपीट झाली तर आपण इथे लिहू शकतो एन नंबर ऑफ सच मॉलिक्युल्स, एन नंबर ऑफ सच मॉलिक्युल्स की जे रॅडिकलवरती अटॅक करत राहणार. आणि मग हा जो पोर्शन आहे एवढा इथे दिसतोय तो, ह्याला आपण लावायचं एन, म्हणजे एक बिगर रॅडिकल फॉर्म झाला. की हा जो अटॅक आहे कंटिन्युअस होत राहणार आहे पुढे पुढे, की नवीन नवीन विनिल डेरिव्हेटिव्हचा मॉलिक्यूल आहे हा रिॲक्टिव्ह एंडला, हे जे रिॲक्टिव्ह एंड आहे बघा आता हे फॉर्म झालं, हे आता दुसऱ्या असल्या मॉलिक्यूलवरती अटॅक करणार की अजून बिगर रॅडिकल, अजून बिगर रॅडिकल. तर एवढा दाखवायला आपल्याला वेळ नसतो, म्हणून आपण काय म्हणलं असे एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत विनिल डेरिव्हेटिव्हचे, त्यांच्यावरती अटॅक झाला तर हे रिपीटिंग युनिट आहे. हे जे ब्रॅकेटमध्ये दिसतात आपल्याला, इट इज अ रिपीटिंग युनिट एन. हे जे एन मॉलिक्युल्स आहेत ते हे एन, आणि हा जो एक्स्ट्रा CH2 CHY तो इथनं आलेला हा एक्स्ट्रा, ते काय फॉर्म झालं बिगर रॅडिकल. आणि आता होणार आहे चेन टर्मिनेशन. ही एक ग्रोविंग चेन आहे. ही जी तुमच्याकडे दिसते इट इज अ ग्रोविंग चेन. हे तुमच्याकडे काय ग्रोविंग चेन, एक ग्रोविंग चेन आहे. मग अशा भरपूर ग्रोविंग चेन्स असतील आतमध्ये. रिॲक्शन मिक्सचरमध्ये काही फक्त एकच चेन नसणार, अशा नंबर ऑफ चेन्स असतील. वेन टू ग्रोविंग चेन्स are collide with one another, their carbon free radicals can combine with one another to form bigger chain, and that step is called as chain terminating step. Anything that decreases free radicals present in a reaction mixture, we call it as a chain terminating step. So the step 3 is chain terminating step. Chain टर्मिनेटिंग किंवा चेन टर्मिनेशन, आपण म्हणा चेन टर्मिनेटिंग स्टेप. ठीक आहे, चेन टर्मिनेशन सिंपल लँग्वेजमध्ये काय चेन टर्मिनेशन. वेन टू रॅडिकल्स कंबाईन्स विथ वन अनादर इट इज सेड टू बी चेन टर्मिनेटिंग. तर आपल्याकडे आत्ताची जी होती ती एक ग्रोविंग चेन आहे बघ. आत्ताची जी ही एक होती CH3 CH2 CHY, then CH2 CHY रॅडिकल, आणि होतं रिपीटिंग स्ट्रक्चर एन नंबर ऑफ टाइम्स. ते एक ग्रोविंग चेन आहे. हे काय ग्रोविंग चेन 1. अशीच अनादर ग्रोविंग चेन असेल अजून एखादी, प्लस अशीच एखादी चेन असेल CH. ही चेन काढतोय बाळा मी, की अशीच अनादर ग्रोविंग चेन आहे CH2 CH आणि त्याला कोण अटॅच आहे परत तसंच CHY CH2 एन नंबर ऑफ टाइम्स, आणि इथे कोण अटॅच आहे CH3. ही ग्रोविंग चेन 2 आहे. ग्रोविंग चेन 2. आणि मग आता ह्या ज्या दोन ग्रोविंग चेन्स आहेत त्याच्यामधले हे जे रॅडिकल्स आहेत हे एकमेकांबरोबर कंबाईन होणार बाळा, आणि हे कंबाईन झाले की ह्या दोन CC मध्ये फॉर्म होणार सिग्मा बॉन्ड. तर ह्या ज्या दोन चेन्स आहेत त्या सिग्मा बॉन्डनी ते जॉईन होणार एकमेकांना, आणि हे रॅडिकल्स कन्झ्युम झाले हे इट इज कॉल्ड ॲज चेन टर्मिनेटिंग रिॲक्शन. तर हे चेन टर्मिनेशन होऊ शकतं बाळा असं, पण चेन टर्मिनेशन होऊ शकतं डिस्प्रपोर्शननी पण, की काय होतं एखादी ही जी ग्रोविंग चेन आहे हा रॅडिकल हा शेजारचा इथला H काढून घेतो होमोलिटिकली. इथला H काढून घेतला होमोलिटिकली की इथला ऑड इलेक्ट्रॉन आणि इथला ऑड इलेक्ट्रॉन दोघं मिळून फॉर्म करतात इथे पाय बॉन्ड. म्हणजे इथं ॲक्च्युली काय तयार होतं एक पाय बॉन्ड तयार होतो CHY
इथे पाय बॉन्ड आणि CH आणि पुढचं आहे तसंच, म्हणजे अशा टाईपमध्ये CHY CH आणि पुढचं सगळं आहे तसंच ब्रॅकेटमधलं. आणि इकडे काय हा CH2 आहे तसाच, हा जो दिसतोय तुम्हाला तो CH2, त्या शेजारी काय CHY आणि त्याला एक H मिळाला, इथला काढून घेतला. हा जो पोर्शन आहे याच्यावरती अटॅक करतो इथल्यावरती आणि याचा H काढून घेतो, त्याला आपण म्हणतो डिस्प्रपोर्शनेशन. तर चेन टर्मिनेशन असंही होऊ शकतं टेक्स्टबुक सारखं, जे आपल्या टेक्स्टबुकमध्ये दाखवलंय त्यांनी ते, किंवा अजून चेन टर्मिनेशन कसं होऊ शकतं डिस्प्रपोर्शनेशननी. लक्षात असू दे, डिस्प्रपोर्शनेशननी काय करायचं, हा जो ऑड इलेक्ट्रॉन आहे त्याने याच्या H वरती अटॅक करायचा, इथे एक H आहे ना, आणि तो H होमोलिटिकली काढून घ्यायचा, की इथे काय फॉर्म होणार CH2, हे गेलं बाळा, हे CH2 एवढं फॉर्म झालं. आणि इथे हा H निघून गेला आणि इथे फॉर्म झाला पाय बॉन्ड, हा H निघून गेला आणि ते पाय बॉन्ड फॉर्म झाला, त्याला आपण म्हणतो चेन डिस्प्रपोर्शनेशन. सो चेन टर्मिनेटिंग कॅन बी ड्यू टू कॉम्बिनेशन ऑफ टू चेन्स ऑर इट कॅन बी ड्यू टू डिस्प्रपोर्शनेशन ऑफ टू चेन्स. तर तसंही येऊ शकतं. तर मी काही डिस्प्रपोर्शनेशन दाखवत बसत नाही, तुम्हाला कळलं असेल, तुम्हाला मेकॅनिझम तुम्ही बघितलेत, तुम्हीही काढू शकता. आता ओव्हरऑल फायनली आमच्याकडे काय बनणार आहे, पॉलिमर. ते पॉलिमरचं रिप्रेझेंटेशन आहे बघ बाळा, की आपल्याकडे पॉलिमर फॉर्म झाला CH3 ॲज इट इज, देन CH2 CH, त्याला एक Y अटॅच, दिस इज प्रेझेंट N+1 टाइम्स, आणि परत तसंच आहे CH CH2 N+1 टाइम्स, N+1 टाइम, Y राहिला, हा Y इथं आहे, आणि मग कोण आहे CH3. हे ॲक्च्युली एकमेकांना अटॅच आहेत असे. तुम्हाला हे N+1 आलं कुठनं, तर बाळा हा जो एक्स्ट्राचा आहे इकडे, हा 1, आणि ह्याचा जो आहे हा 1, हा याच्यामध्ये ॲड केला आपण N+1, आणि हा याच्यामध्ये ॲड केला N+1, तर हे जे फॉर्म झालंय ओव्हरऑल, हे इट इज कॉल्ड ॲज पॉलिमर. तर हे फॉर्म झालंय बाळा पॉलिमर. आणि आता पॉलिमरमध्ये काय बघ, हा जो पोर्शन आहे हा सोडून दिला जातो, हे इनिशिएटरमधून आलेला पोर्शन आहे बघ, हा इथे तुला दिसेल की आपलं हे मोनोमर आहे, हा मोनोमर आहे, आणि हा जो पोर्शन आहे तो एक्स्ट्रा आलेला आहे कुणामधून, चेन इनिशिएटरमधून आलेला पोर्शन आहे. तर ज्यावेळेस आपण याचा इम्पिरिकल फॉर्म्युला लिहितो किंवा रिपीटिंग युनिट लिहितो, त्यावेळेस रिपीटिंग युनिटमध्ये हा पोर्शन कधीही दाखवत नाही रिपीटिंग युनिटमध्ये. मग रिपीटिंग युनिटमध्ये राहिलं काय बघ तुझं आत्ता बोर्डवरती, हे स्क्रीनवरती, CH2 CHY N+1 टाइम्स, आणि तिकडे पण N+1 टाइम्स, म्हणजे दॅट CH2 CHY इज अ रिपीटिंग युनिट, दॅट इज अ पॉलिमर. तर हे जे फॉर्म झालंय अल्टिमेटली इट इज अ पॉलिमर. तर हा पॉलिमर कंपाऊंड आहे. हा बॉन्ड फक्त तुम्ही नीट काढा CH हे थोडंसं काय आता स्क्रीनवरती टाईप करायचं म्हणल्यावर थोडंसं असं होणार. चल, तर हे बाळा फ्री रॅडिकल मेकॅनिझम. हे जे मेकॅनिझम आहे कशा तू प्रोसीड झालं बाळा, थ्रू फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. इथे हे कार्बन फ्री रॅडिकल, की काय बनला कार्बन फ्री रॅडिकल. मग पुढे जाऊन काय बनला बिगर कार्बन फ्री रॅडिकल, म्हणजे इथं जसं लिहिलंय तसं की रॅडिकल 1 अटॅक्स ऑन मॉलिक्यूल ऑफ विनिल क्लोराइड टू फॉर्म अनदर बिगर रॅडिकल 2, दस फॉर्म बिगर रॅडिकल 2 attacks on new molecule of vinyl chloride to form another bigger radical 3, and this step is repeated for number of times. म्हणून आपण इथे डायरेक्टच n लिहिलंय की such a steps are repeated for n number of times. It is a chain propagation, and this chain propagation results in a formation of a very big radical which has a grooving end. हा बघ बाळ, हा चेनचा काय ग्रुविंग एंड, की इथं मॉलिक्युल्स ऍड होत राहतात. हा जो फ्री रॅडिकल आहे इथं नवीन मॉलिक्यूल ऍड होतो, म्हणून ह्याला आपण म्हणलंय चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन. ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन. मग आता हे मेकॅनिझम कार्बोकॅटायन थ्रू सुद्धा होऊ शकतं. कार्बोकॅटायन थ्रू ज्या रिॲक्शन्स होतात दोज आर कॅटालाइज्ड. These are catalyzed in presence of acid. इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड म्हणजे बघ की सपोज आपल्याला पॉलिप्रॉपिलिन बनवायचं आहे, पॉलिप्रॉपिलिन की आपल्याला ही रिॲक्शन करायची, पॉलिप्रॉपिलिन बनवायचं आहे, तर आपण असंही करू शकतो. CH2 डबल बॉन्ड
CH आणि ह्याला एक कोण अटॅच आहे CH3. तर बाळा प्रोपीन आहे, प्रोपीन किंवा आपण म्हणतो प्रॉपिलीन, प्रोपीन किंवा प्रॉपिलीन. आणि मग आता ॲसिड कॅटालाइज्ड आहे बघ H+. इथे काय घेतला मी H+. घेतला की पायबॉन्ड एका कार्बनवरती शिफ्ट होणार आणि हा H+ वरती अटॅक करणार. पायबॉन्ड मुद्दा म्हणून मी हा कार्बनवरती शिफ्ट केला का तर इथे पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि मग कार्बोकॅटायन काय बनेल स्टेबल. म्हणून पायबॉन्ड मी तिकडे शिफ्ट केला आहे. मग आपल्याकडे फॉर्म झाला कार्बोकॅटायन. स्टार्ट झाली बघ रिॲक्शन, कार्बोकॅटायन फॉर्म झाला. आपल्याकडे फॉर्म झालं CH3. H मिळाला ह्याला CH3. मग काय सिंगल बॉन्ड CH, ह्याला CH3 आहे तसाच आहे बाळा अटॅच. आणि इथे फॉर्म झाला प्लस चार्ज. तर आपल्याकडे काय फॉर्म झालं कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन. आता हा जो कार्बोकॅटायन फॉर्म झाला तो नवीन प्रोटीनच्या मॉलिक्युलवरती ऍड करणार टू फॉर्म बिगर कार्बोकॅटायन. मग तो अजून एखाद्या मॉलिक्युलवरती अटॅक करणार टू फॉर्म स्टील बिगर कार्बोकॅटायन. आणि मग हा स्टेप्स आहेत रिपीट होत राहणार फॉर n नंबर ऑफ टाइम्स. दाखवतो तुला कशा की ते हा जो कार्बोकॅटायन बनला आपला जस्ट आत्ता CH3 CH, ह्याला कोण अटॅच आहे एक आधीपासूनच CH3. याच्यावरती डेव्हलप झाला पॉझिटिव्ह चार्ज. आता नवीन प्रोपीन मॉलिक्युलवरती अटॅक करेल CH2 डबल बॉन्ड CH CH3. आणि आता इथे तुला दिसतंय बघ की हा पाय बॉन्ड याच्यावरती शिफ्ट होईल आणि हा कार्बनवरती अटॅक करेल. इथला कार्बनवरती अटॅक झाला की आपल्याकडे काय फॉर्म होईल एक बिगर कार्बोकॅटायन CH3 ॲज इट इज, CH ॲज इट इज. त्याला जो अटॅच आहे CH3 तो ॲज इट इज. आता नवीन कोण अटॅच झाला हा CH2. हा नवीन CH2 अटॅच झाला. तिथे काय फॉर्म झाला एक सिंगल बॉन्ड. मग CH CH3 आणि याच्यावरती चार्ज काय आला प्लस चार्ज. याच्यावरती चार्ज आला प्लस चार्ज. हा सेकंड मॉलिक्यूल ॲड झाला बघ हा. याच्यावरती प्लस चार्ज आला. इथला कार्बन येतो. पुढे पुढे अशी स्टेप होणार परत. असं n नंबर ऑफ टाइम्स होणार बाळा. पुढे काय होणार सेम असंच की सपोज आपल्याकडे पुढे बसणार नाही आता इकडे दाखवू आपण की सपोज आपल्याकडे अजून एखादा मॉलिक्यूल आहे. n नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील रे असे. आपण इथं लिहितानाच लिहूयात की n नंबर ऑफ मॉलिक्युल्स CH2 डबल बॉन्ड CH आणि ह्याला अजून एक काय अटॅच आहे CH3. तर सेम होणार आहे पडत आता की हा जो पायबॉन्ड आहे तो एकावरती शिफ्ट होणार आणि याच्यावरती अटॅक करणार इकडे. तर हा जो CH2 आहे आपला ह्या दोघांमध्ये फॉर्म होणार सिग्मा बॉन्ड आणि पॉझिटिव्ह चार्ज येणार ह्या कार्बनवरती इथल्या. मग एक बिगर कार्बन फ्री रॅडिकल कार्बोकॅटायन बनणार. तर कार्बन फ्री रॅडिकल नाही हे आपण बघतोय कार्बोकॅटायन मेकॅनिझम की आता काय फॉर्म झाला आपल्याकडे. आता एक फार मोठा फॉर्म झाला बघ. हे CH3 ॲज इट इज. पहिला CH3 येतो ॲज इट इज CH. याचा CH3 आहे तसाच आहे. ह्याला कोण अटॅच आहे CH2. त्याला अटॅच कोण आहे CH. त्याला अटॅच आहे वरती CH3 आणि ह्याला येऊन कोण अटॅच झाला तर हा नवीन CH2 CH. ह्याला कोण अटॅच आहे CH3. याच्यावरती काय जनरेट झाला आता प्लस चार्ज. आणि हे रिपीट होणार आहे बाळा रिपीटिंग युनिट n नंबर ऑफ टाइम्स. हे जे आपण इथं दाखवलंय n ते इथं लिहिलंय बघ n. हा n झाला. हे जे काढलंय ते इथं काढलंय आणि हे जे आहे बाळा ते इथं दाखवलंय. तर सगळं आहे तसं आहे, काही गेलं नाही कुठे. आणि हा फॉर्म झाला आपल्याकडे बिगर कार्बोकॅटायन. आणि हे काय बाळा ग्रोविंग एंड की चेन इन्क्रीज होत चालली. मोनोमर्स ह्या एंडला ॲड होत चाललेत कंटिन्यू. म्हणून चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन. आणि चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन इज टर्मिनेटेड बाय ॲडिशन ऑफ की आता याच्यामध्ये काय ॲड करायचं की एखादा बेस ॲड करायचा. बेस म्हणजे ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे की निगेटिव्ह चार्ज ह्याला येऊन अटॅच झाला की रिॲक्शन मग थांबणार बाळा. मग याच्यामध्ये आपण काय ॲड करूयात फायनली बेस ॲड करूयात एंडला. तर चेन टर्मिनेशन. तर आपण ॲड करूयात बेस OH मायनस. आपण काय ॲड केला बेस टर्मिनेशन की आपण चेन टर्मिनेट करतो ही. आणि मग चेन टर्मिनेट केली की बाळा हे काही अशा फॉर्ममध्ये दिसेल. आता इकडे बसतंय का बघूयात आपण. CH3
लिहितानाच असं लिहू का आपलं? नको, नाही बसणारच नाही. CH3 रिॲक्शनचं असलं असते. थोडीशी खाली काढतो म्हणजे बसेल. इथे काढतो. CH3 CH3 आणि हे बाळा मेन आपलं रिपीटिंग CH2 CH. पॉलिमरच्या फॉर्म्युलामध्ये आपण हे रिप्रेझेंट करतो, बाकीचं काही रिप्रेझेंट करत नाही, की हे स्ट्रक्चर भरपूर वेळा रिपीट होणार आहे. फॉर 1000 टाइम्स, 2000 टाइम्स, 5000 टाइम्स, 10,000 टाइम्स large number of monomers combines to form polymer. तर हा जो N आहे इट कॅन बी 1000, 2000, 10,000 त्याच्यापेक्षाही जास्त असू शकतो. आणि पुढे काय फॉर्म झाला आपल्याकडे? अल्टिमेटली हे चेन टर्मिनेशन झालं बघ. CH2 CH, ह्याला CH3 आहे तसाच. आणि आता हा जो पॉझिटिव्ह चार्ज होता तर ते येऊन कोण अटॅच झालं? OH. तर हा जो पोर्शन आहे आणि हा जो पोर्शन आहे तो आपण दाखवत नाही रिपीटिंग युनिटमध्ये. का तर कम्पेअर टू दिस N, म्हणजे हे 1000 मॉलिक्युल्स आहेत, 10,000 मॉलिक्युल्स आहेत. 10,000 मॉलिक्युलच्या समोर फक्त हा एकच आहे एवढा आणि हा एकच आहे एवढा, तर आपण ते इग्नोर करून टाकतो आणि हे लिहितो आपण ॲज अ मेन रिपीटिंग युनिट. तर हे मेकॅनिझम बाळा कार्बोकॅटायन थ्रू. आणि कार्बोकॅटायन थ्रू मेकॅनिझम कधी होईल बाळा? वेन दिस कार्बोकॅटायन फॉर्म्ड इज अ स्टेबल कार्बोकॅटायन. आणि कार्बोकॅटायन स्टेबल कधी बनणार आहे? वेन देर आर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स आर अटॅच्ड. तर महत्वाचं आपल्याकडे काय? कार्बोकॅटायन mechanism is favored when plus I or plus R, that is electron donating groups are present. Electron donating groups are present in alkene or alkyne. ते एकदम महत्वाचं आहे बाळा, की ज्यावेळेस तुझ्याकडे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स असतील देन कार्बोकॅटायन विल बी स्टेबल. आणि कार्बोकॅटायन स्टेबल झाला तर रिॲक्शन प्रोसीड होणार आहे थ्रू कार्बोकॅटायन मेकॅनिझम. मग ॲनायनचं एक्झॅक्टली अपोजिट असेल. कळलं जातं आपल्याला की ॲनायनचं मेकॅनिझम असेल इट विल बी एक्झॅक्टली अपोजिट. की सपोज आपल्याकडे इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप आहे एखादा, हे कन्सिडर करूयात की आपण अशा टाईप्स CH3 CH आणि आपण म्हणूयात की हा इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप आहे एक CN. CH2 डबल बॉन्ड CH आणि ह्याला कोण अटॅच आहे? एक CN, इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप. इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप जर अटॅच आहे बाळा तर आपण म्हणूयात की आता आपण घेतला इकडे एक स्ट्रॉंग बेस आणि हा जो स्ट्रॉंग बेस आहे तो याचा काय काढून घेणार? H प्लस काढून घेतला. याचा आपण म्हणूयात की -H प्लस. ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत कार्बॅनायन मेकॅनिझमच्या, दोज आर कॅटलाइज्ड इन बेसिक मीडियम. दीज रिॲक्शन्स आर कॅटलाइज्ड इन बेसिक मीडियम. दीज रिॲक्शन्स आर कॅटलाइज्ड इन बेसिक मीडियम. मग बेसिक मीडियममध्ये काय होतं बघ, की बेसने H काढून घेतला तर आपल्याकडे काय फॉर्म झालं? CH2 देन डबल बॉन्ड CH. हा H गेला बाळा, H प्लस काढून घेतला. इथे इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप आहे एक CN आणि याच्याकडे शिल्लक राहिली पेअर आणि चार्ज काय आला याच्यावरती? निगेटिव्ह कार्बॅनायन. आणि शेजारी एक खेचणारा ग्रुप अटॅच आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप अटॅच आहे, म्हणून हा कार्बॅनायन काय बनेल? स्टेबल. म्हणून बाळा इथे आम्ही काय म्हणतो? दिस कार्बॅनायन मेकॅनिझम, कार्बॅनायन mechanism is favored when electron withdrawing groups म्हणजे कसले? that is -I or -R groups are present. की तुमच्याकडे इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप्स पाहिजे तरच काय होऊ शकतं? कार्बॅनायन स्टेबल बनवू शकतो आणि मग रिॲक्शन होऊ शकते वाया कार्बॅनायन फॉर्मेशन.
मग आता हे तसंच आहे सगळं, की जास्त एकदम फास्ट दाखवतो. परीक्षेत तर काही येणार नाही, परीक्षेत तर MCQ येऊ शकतो एखादा, तो पण कुठे नीटमध्ये, JEE मेनमध्ये. CET नाही विचारू शकत, बिकॉज टेक्स्टबुकमध्ये एकच मेकॅनिझम आहे, फ्री रॅडिकल मेकॅनिझम. तर त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. फ्री रॅडिकल मेकॅनिझम करून घ्या. विचारू शकतात ते बोर्डमध्ये थॉरॉटिकल क्वेश्चन 2 मार्क्सचा, की राईट फ्री रॅडिकल मेकॅनिझम ऑफ पॉलिमरायझेशन. तर म्हणून ते टेक्स्टबुकमधलं एक्झाम्पल घेतलं तुमचं. आता ही काही टेक्स्टबुकमधले एक्झाम्पल्स नाहीत. तर बघा हा जो बनला आता कार्बन आयन, आता दुसऱ्या नवीन मॉलिक्यूलवरती अटॅक करणार. हा जो कार्बन आयन आपल्याकडे बनला, पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, मायनस चार्ज, हा आता नवीन मॉलिक्यूलवरती अटॅक करणार. हे मोनोमर आहे आपलं CH2. n नंबर ऑफ टाइम्स लिव्ह डायरेक्ट येतच, n नंबर ऑफ टाइम्स का लिव्ह स्टेप बाय स्टेप. बरं लिहितो स्टेप बाय स्टेप. CH2 डबल बॉन्ड CHCN, हे आपलं मेन युनिट आहे. आणि आता काय होणार आहे, हा जो कार्बन आयन आहे तो याचा काय काढून घेणार आहे, H काढून घेतला की पेअर याच्याकडे शिल्लक राहणार. त्याच्याकडे पेअर शिल्लक राहिली की आपल्याकडे काय फॉर्म झालं बघ, बिगर कार्बन आयन CH2 काहीतरी फसलं का, CH2 नाही हे केलं रे. तुझा बाळा बीटा H गेला पाहिजे रे, बीटा H काढायला पाहिजे होता आपण. बीटा H काढून घेतला आपण की तो बॉन्ड शिफ्ट होणाऱ्याचं पाय बॉन्ड, म्हणजे एक्झाम्पल घेताना थोडंसं वेगळं घ्यायला पाहिजे होतं. हे नको, कारण याच्यामध्ये डबल बॉन्ड तसेच राहतील बघ शेवटपर्यंत. डबल बॉन्ड्स आहेत हे जे डबल बॉन्ड्स, हे डबल बॉन्ड शेवटपर्यंत तसेच राहतील. तर याच्यामध्ये काय करूयात, थोडा चेंज करतो याच्यामध्ये. रिॲक्टंट मॉलिक्यूल, हे काय आपल्याकडे बाळा याचं काही हे नाही, मी जस्ट तुम्हाला एक रिप्रेझेंटेशन करतोय बापरे, की हे आहे काय कार्बन आयन मेकॅनिझम. याचे आपल्याकडे काही एक्झाम्पल वगैरे नाही. आपण घेताना काय करूयात, तशाच सॉर्टमध्ये एक्झाम्पल ठेवूयात. आपण म्हणूयात की सपोज आपल्याकडे, आधी मला एक्झाम्पल बनवू देत एक, की याचा एक H आहे CH, डबल बॉन्ड CH, आणि इथे एक इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप आहे, आपण म्हणूयात X, इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप. X इज इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप. हा मोनोमर आहे. आपण अशा टाईपमध्ये पकडूयात की हा मोनोमर आहे. आणि आता याच्यामध्ये आपण म्हणूयात की रिॲक्शन आहे आपण बेसमध्ये कॅटलाइज केली, स्ट्रॉंग बेस. आपण काय घेतला, एक स्ट्रॉंग बेस. आपण म्हणत की आपल्याकडे काहीतरी स्ट्रॉंग बेस टाईप आहे NH2 मायनस. आपल्याकडे एखादा स्ट्रॉंग बेस आहे, तर हा स्ट्रॉंग बेस येणार आणि हा जो H आहे तो काढून घेणार. हा H जर आपण काढून घेतला इकडे, कार्बन आयन, अल्किनमध्ये हे कार्बन आयन जर आपण असा दाखवला, H काढून घेतला तर इथे शिफ्ट राहील कार्बन आयन. पण नाही, हा बॉन्ड जर याच्यामध्ये शिफ्ट केला इकडे आणि एक बॉन्ड ह्याने इकडे खेचला, तरी पण काय होणार आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड शिल्लक राहणारच आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड घालवायचा आहे मला, म्हणजे काय की जसं आपल्याकडे वरती होते इकडे पॉलिमर, त्या टाईपमध्ये दिसेल. तो कार्बन कार्बन डबल बॉन्ड नको आहे मला, तो काढायचा आहे. बेसमध्ये जर आपण रिॲक्शन केली, ॲसिडमध्ये केली, तर आपण काय केला, मगाची रिॲक्शन आपण ॲसिडमध्ये केली. करेक्ट. बेस अटॅक करणार आहे बाळा. बेस कुणावरती तरी अटॅक करेल. ओके, आलं लक्षात काय करायचं. हे बघ, हे अशा टाईपमध्ये दाखवायचं होतं मला. ब्लॅक CH2 डबल बॉन्ड CH,
आणि आपण म्हणलं की ते एखादा इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप आहे. एक्स इज इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप. आणि याची रिॲक्शन कोणाबरोबर केली आपण? स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल एखादा कोणतरी, म्हणजे स्ट्रॉंग बेस नको म्हणायला, आपण म्हणूयात स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल वगैरे म्हणूयात, कोणतरी घेऊयात आपण, एखादं एक्झाम्पल घेऊयात की आपण ही रिॲक्शन कॅटलाइज करतोय इन प्रेझेन्स ऑफ काहीतरी म्हणूयात OH मायनस टाईप. मग आता काय करतोय बघ, हा OH मायनस आहे, त्यांनी मी याच्यावरती अटॅक करतोय इकडे. याच्यावरती अटॅक केला ह्या कार्बनवरती की कार्बन 5 बॉन्ड काही बनवणार नाही, एक बॉन्ड इकडे शिफ्ट होणार आहे, कार्बॅनायन फॉर्म होईल आणि तो कार्बॅनायन बनेल स्टेबल. तो जो कार्बॅनायन आहे स्टेबल बनेल म्हणजे हा OH तो ह्याला येऊन अटॅच झाला CH2 ला. इकडे सिंगल बॉन्ड फॉर्म झाला CH. इथे एक X इलेक्ट्रॉन विड्रॉविंग आणि याच्याकडे आली एक पेअर. हे फॉर्म करायचं होतं मला, याच्यावरती चार्ज काय आला? निगेटिव्ह. तर हे करेक्ट एक्झाम्पल बनलं बघ. याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आला, हा फॉर्म झाला इंटरमिजिएट आणि आता हा अटॅक करत राहणार आहे कार्बॅनायन इंटरमिजिएट HO CH2 CH X अटॅच आणि इथे आला निगेटिव्ह चार्ज आणि आता दुसरा मॉलिक्यूल असलाच CH2 डबल बॉन्ड CH खातं बाळा. हे जे आपलं हे मोनोमर आहे तर हे मोनोमर इकडे घेतलं आहे बघ, मोनोमर युनिट X. आणि आता याच्यावरती पण सेम होणार आहे इकडे, याच्यावरती पण काय होणार आहे? सेम होणार आहे इकडे, की हा जो आहे कार्बॅनायन ह्या कार्बनवरती अटॅक करणार, मग कार्बन एक बॉन्ड इकडे खेचणार, एक बॉन्ड तिकडे खेचला की आपल्याकडे बिगर कार्बॅनायन HO CH2 CH X. आणि आता हा कार्बन नवीन कार्बनला अटॅच झाला बघ पडे CH2 ला, CH2 CH त्याला अटॅच X, पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आणि याच्यावरती काय आला? निगेटिव्ह चार्ज. आणि आता हे रिपीट होणार आहे n नंबर ऑफ टाइम्स. हे रिपीट होणार आहे बाळा n नंबर ऑफ टाइम्स. मग आपण इथे अजून एक मॉलिक्यूल घेऊ असाच CH2 डबल बॉन्ड CH X आणि अशा आपल्याकडे n मॉलिक्युल्स आहेत. आता किती मॉलिक्युल्स असू देत, आता हा याच्यावरती अटॅक करणार की कार्बन एक बॉन्ड इकडे खेचणार, मग आपल्याकडे आता हे फॉर्म होईल HO CH2 CH X CH2 CH CH2 CH X. आणि आता हे नवीन फॉर्म परत अटॅच झालेले CH2 CH X. याच्याकडे आली पेअर आणि इथे चार्ज काय आला? निगेटिव्ह. आणि एवढा जो पोर्शन आहे बाळा, एवढा इट इज रिपीटेड फॉर n नंबर ऑफ टाइम्स. हे बघ, हे जे आहे बाळा हे ॲज इट इज इथे, हे जे आहे तुझं हे ॲज इट इज इथे, फक्त हे n नंबर, हे n नंबर ऑफ टाइम जे ॲड होणार आहेत ते इथं लिहिलं आहे n. तर हे फॉर्म झालं. आणि आता ह्याचं टर्मिनेशन ॲसिडिक मीडियममध्ये करतात. याचं टर्मिनेशन करताना आता काय ॲड करायचं? ॲसिडिकमध्ये H प्लस इज ॲडेड. इट इज टर्मिनेशन. इट इज टर्मिनेशन. आणि टर्मिनेशन झालं तर आपल्याकडे काय बनलं बघ, HO CH2 CH X. देन we have a repeating unit CH2 CH X N CH2 CH X. आणि आता इथे जो कार्ब एनायन होता हा कार्ब एनायन H प्लस वरती अटॅक करणार, त्यामुळे कार्ब एनायन निघून गेला बाळा. इथे काय फॉर्म झालं? CH2X. चेन टर्मिनेट झाली. तर बाळा हे मेकॅनिझम्स, addition polymerization can proceed via carbon free radical mechanism, carbocation mechanism or carbanion mechanism. Carbocation mechanism is favored when electron donating groups are attached. Carbanion mechanism is favored when electron withdrawing groups are attached. ते कार्बोकेटायन मेकॅनिझम, कार्बॅनायन मेकॅनिझम हे आपल्याला नव्हतं सिलेबसमध्ये, म्हणजे टेक्स्टबुकमध्ये महाराष्ट्र बोर्डच्या. पण ओके, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळे.
फक्त आपण काय की MCQ मध्ये उद्या हा क्वेश्चन आला आपल्याला की कुणाचं पॉलिमरायझेशन कुठल्या प्रोसेसनी होईल तर आपल्याला हे माहीत असावं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूयात कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन विच इज ऑल्सो नोन ॲज स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन. बाय.